ग्रामस्थ सागर रक्षक मित्र श्री सुहास कोरसकर यांनी त्याच्या टीमने सतर्कता दाखवून ताबडतोब याची माहिती वेगवेगळ्या पोलिसांनी दिली. लोकांमध्ये सध्या जे काही घबराटीचे वातावरण ते तयार न होण्याकरता त्यांनी फार मोलाची कामगिरी केली आहे. त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच कंट्रोल रूम सिंधुदुर्ग यांच्या आदेशाने BDS टीमने आज येऊन सदर सिलेंडर या वस्तूची घातपाती तपासणी केली. सदर वस्तू ही कुठल्याही प्रकारचे बॉम्ब सदृश्य वस्तू नसल्याची खात्री पटल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव बॉम्ब शोधक पथकातील अधिकारी साटम तसेच हेड कॉन्स्टेबल दाभोलकर श्री सानी पुराडे यांनी येऊन BDSच्या SOP प्रमाणे सदर सिलेंडर हा सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यावर रिमोट एंट्री मेथडचा वापर करून कंट्रोल पास करून सदर सिलेंडर हा ओपन करून पूर्ण त्याला सुरक्षित केलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे. या विषयामध्ये सुहास कोरसकर नेहमी आम्हाला खूप मदत करतात की ते समुद्राच्या कुठल्या वस्तू येतात. गेली 4-5 वर्ष आम्हाला ते याबद्दल चांगलं सहकार्य सिंधुदुर्ग पोलिस चांगल्या प्रकारे सहकार्य करतात.